किरिश का सुनने का गाना ले बेटा की दुनिया। भाई चड्डी देना घेऊन एक भाई मला चड्डी घ्यायची चड्डी भाई सुनील भाई काय मागतोय भाई मला चड्डी घ्यायची चड्डी घेऊन अच्छा तुमको सिखा रिया है ये आम्हाला स्ट्रिप टेन्शन नाही घ्यायचं आहे हा हा सो नमस्कार मित्रांनो, पहिले तर जय शिवराय, जय आदिवासी, जय भीम. तर आपल्याला आज जायचं होतं तोंडवळच्या यात्रेला. रुको जरा सबर करो. तर आजच्या ब्लॉगची सुरुवात आपल्या शेतातून करतोय. इकडे बघू शकता मोगरा वगैरे आणि इकडे वरती सनराईज पण बघू शकता. वातावरण पण ढगाळ आहे नाही का, वातावरण खूप खराब झालेलं आहे. तर आज ब्लॉग काढायचं तर मन नाही, पण कंटेंट पण नाही का. आज सकाळी सकाळी आंघोळ पण केलेलं नाही, पण कसं हिरो दिसतंय का नाही. तर ठीक आहे, मजाकची गोष्ट आहे. तर मित्रांनो, आपल्याला आज सोनचाफा पण लावायचं आहे. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, तुम्हाला दाखवतो आहे कसं सोनचाफा वगैरे लावते ते. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, तुम्हाला दाखवेलच. आणि यात्रा पण बघू, तसं कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. तर गाईज इकडे बघू शकता गांडूळ खत. पहिले तर खड्ड्यामध्ये गांडूळ खत टाकावं लागतं नाही का. काहीच इकडे बघू शकता खड्ड्यांना गांडूळ खत टाकलं जातं नाही का. इकडे बघू शकता, इकडे आपला सुन्या भाई. काय रे, जास्त झालाय का हा काय. इकडे बघू शकता, बढ़िया था गुरु. तर गाईज इकडे बघू शकता पिठी साखर. रोशन भाई खातोय नाही का. हा. तर गाईज ही पिठी साखर नाही आहे, ट्रायमेक या खताचं नाव आहे नाही का. तर हे खड्ड्यांवरती येऊन टाकावं लागतं हे. तर गाईज हे बुरशीनाशक आहे, पिठी साखर नाही आहे हे. तर गाईज याने सर्व पिठी साखर खाऊन टाकली नाही का, तुम्ही बघू शकता. आता म्हणतोय का जलवा है हमारा. आता सर्व खाऊन घेतली आहे, तर बोलते म्हणे पुरली नाही. तर गाईज अच्छा म्हणतोय का तुमको सिखा रिया है. नवे कपडे घालून काम करतोय नाही का. तर गाईज हे नवे कपडे नाही, हे कामाचेच कपडे आहेत. पण भाईला थोडे ते नवे वाटले नाही का. पण हे कामाचेच कपडे आहेत. अशी ड्रेसिंग अशीच ड्रेसिंग सेन्स राहते नाही का आपल्या कामाच्या वेळी आणि फुटायच्या वेळी पण. तर मित्रांनो, आता फर्टिलायझर वगैरे करून रोपं लावून राहिलो नाही का. इकडे बघू शकता तुम्ही. तर गाईज इकडं 40 रोपं उरलेले होते, त्यांच्यासाठी खड्डं वगैरे हे खोदू राहिले नाही का. इकडे सुने भाई इकडे बघ ना, सुने भाई इकडे बघ, जास्त काम करतोय तू. आणि आधी इकडे आधीला पण बघू शकता तुम्ही, एवढे खंत आणि उभा राहतोय. खंतोय ना तू माझ्याकडे कॅमेरा केला, मी भाई रिॲक्शन देतो. कॅमेरा कशाला केला, काम करतोय ना. काहीच काम कमी करतोय ना, बोलतोय जास्त नाही का. फक्त आम्हाला यात्रेला जाण्यासाठी चालली, दुसरं काहीच नाही. तर काही ऊन पण खूप लागतंय, पण करू राहिलं नाही का. इकडे आपले अक्षय भाऊ आलेले आहेत, यांचं आगमन झालेले आहेत. यांच्यासाठी 2 टाळ्या वाजवून स्वागत करा. आणि हा फक्त बोली वचन देणार आहे नाही का. हातात पावडा पण घेईल नाही. अरे घाम नको पुसे, हा खराब करतोय रे पाय मला. तर काही चला, और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी है. रोप वगैरे लावलेत, बघू शकता तुम्ही. सोनचाफा आहे नाही का.
खूप क्या बोलूं मैं इस पे? याचा. क्या बोलूं क्या अब मैं तर ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. तर गाईज फायनली आपलं काम झालेलं आहे. इकडे बघू शकता. कामाला नव्हता तरी हा बाय यार भाई कामाला होतो ना. काम झालंय बघू शकता तुम्ही. ओ भैया धोखा. झालेलं आहे आता काम. तर आता आपण फ्रेश वगैरे घेऊ आणि यात्रेला जाऊ नाही का तोंडवळीच्या. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. इकडे झालेलं आहे आता काम आपलं. इकडे सुनेभाई पण बघू शकता तुम्ही. काय करून राहिले काय माहिती. तर गाईज उंदरासारखं उकरू राहिलं नाही का. काय करू राहिले खेकड शोधतोय का रे. अरे काय मुगरा खेकड राहतो दगड दे बारे की एवढी एवढी पाणी भर ना त्यात बरोबर निघाल. अरे ऊन दिसतं ना आपल्या. आणि काय आहे मग खेकडाचं धव आहे रे गाईज इथे. गाईज इथे खेकडाचं वगैरे धवणे तर काही तुम्ही बघू शकता इथं मोगऱ्याचं म्हणजे सोन चाफ्याचं काम चाललंय, कारण की तुम्ही आंधळे नाही त्यामुळे तुम्ही बघू शकता. दिस इज द कंटेंट ऑफ एव्हरी युट्यूबर. दॅट्स वाय वी आर टॉकिंग. आपल्या चॅनेलला पण सबस्क्राईब करा आणि तुमचा सपोर्ट पण जास्त भेटत नाही का, म्हणून लाईक आणि सबस्क्राईब पण करून घ्या. तर इकडं रोशनभाई बघू शकता काय काय ना आज आम्ही आमच्या चॅनलचा कंटेंट अंकुशला देऊन टाकला, त्याच्यामुळे मग आज आम्ही ब्लॉग नाही बनवत. हा का. त्याच्यामुळे भाई तुझा ब्लॉग कधी येणार आहे. आजच्या दिवसासाठी अंकुशला सपोर्ट करा, नंतर आम्हाला सपोर्ट करा. बरोबर ठीक आहे भाई. काय नाही काय विषय नाही. आज मला सपोर्ट करा, उद्या भाईला सपोर्ट करा. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आम्ही थोड्याच वेळात फ्रेश वगैरे होऊन भेटू आपण नाही का. फुल राडा करू नाही का यात्रेमध्ये. ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. तर मित्रांनो आता फ्रेश वगैरे झालो आहे. आंघोळ बिंघोळ केली. आता कपडे बिपडे पण घातलेत. आता आपण तोंडवळीच्या यात्रेला जाऊ नाही का. तर करम भाई ते येऊ राहिलेत आणि कल्पेश भाई पण आवरले नाही का. तर मग जाऊ सोबत. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. तुम्हाला दाखवतो तोंडवळीची यात्रा कशी आहे कशी नाही. तर गाईज फायनली आपले फ्रेंड्स आलेले आहेत. तुम्ही बघू शकता इकडे करम भाई, जया भाई आणि एक नवीन मित्र आहे, नाही माहीत नाव. पण आता जाऊ राहिलं नाही का तोंडवळीच्या यात्रेला. तर ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहते. तर गाईज आता आपण निघू. काय हेअरस्टाईल खतरनाक आहे नाही का. गाईज इकडनं बस पण आलेली आहे. लाल परे भाई. तर गाईज कंटिन्यू राहा ब्लॉग मध्ये. बाय बाय. A few moments later. वरती आलोय, पेट्रोल भरून घेतोय आता आणि निघावं लागेल यात्रेसाठी. माझा अवतार पण जरा लयच खराब झालेला आहे. अर्ध्या रस्त्यात आलो आणि चप्पल सुटलेली. बघू त्याचं काय म्हणणं आहे. हमने गरीबी देखी है. अशी जुगाड चालू आहे. केक घेतलेलं आहे आणि कोणाला लागत असेल तर माझा संपर्क साधा. समज करम पवार यावी आणि माझ्या संपर्क. रेंट वरती चप्पल मिळून जाईल. हे आपल्या चिपकलेलं टेन्शन नाही घ्यायचं. हा हा जुगाड काय होत नाही, मग डायरेक्ट चप्पलच घ्यायला आलो. अरे आता चपलाचं काही भेटलं नाही. चपलाचं काही ठोकायला पाहिलं नाही. आता काय करायचं शेवटी उधारीवर घेतली चपला. इथं आमचा मित्र भेटलेला आहे आता. कमलेश भाई काय म्हणतोस. आपल्या ऑडियन्सला काय सांगतो. फॉलो करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद कमलेश भाई. तुम्ही पण लाईक करा, सबस्क्राईब करा. हे आमची गँग आहे. सगळे लोक येत आहेत यात्रेवरून आणि आम्ही आता चाललोय यात्रेला. काय होणार अंकुश भाई आपलं. वाटलं तर जायचं. बघू शकता चालता चालता बोरी बघतो. तिथे गेल्यावर तुम्हाला दाखवतो नाही का कशी यात्रा आहे कशी. तर गाईज फायनली आपण आलेलो तोंडवळ या गावामध्ये. इकडे पब्लिक पण बघू शकता. लोक घरी चाललेत नाही का, तेव्हा आम्ही आता आलोय. लोक घरी चाललेत, आम्ही आता आलोय. खूप लोक आहेत नाही का गाई तिथं. आणि
आम्ही आता चाललोय सनसेट व्हायला आलंय आणि आम्ही आता चाललोय इकडे करण भाई ते कल्बे भाई आहेत नाही का कुल्फी तर काहीच आम्ही आलोय फायनली. तर इकडे बघू शकता कपडे वगैरे आहेत नाही का आणि इकडे पब्लिक पण खूप आहे आणि तिकडे वरती मंदिर बघू शकता तुम्ही. वरती मंदिर आहे नाही का आपल्याला तिथे जायचंय त्या मंदिरावरती. तर काही तिथं मोसंबी वगैरे आहेत तर कोणाला लागत असेल तर घेऊन जायचं नाही का. धन्यवाद धन्यवाद. हा, हे द्या हे द्या. तर काही कोणाला काही घ्यायचं असेल तर इथून घेऊन जाऊ शकता नाही का तुम्ही. काय रे खाऊ ना प्रमोशन करत होतो भाई. चड्डी दे ना घेऊन ये. मला चड्डी पाहिजे चड्डी. भाई सुनील भाई काय मागतोय मला चड्डी पाहिजे. चड्डी मला चड्डी घेऊन दे ना. तर काही आता आपण निघालोय वरती मंदिरावरती. तुम्हाला दाखवतोय नाही का यात्रा इथली कशी आहे तशी नाही. तर तिकडची यात्रा बघू शकता तुम्ही. काहीच आता यात्रा कमी झाली नाही का. लोक पण घरी गेलेले आहेत आता. ठीक है समझ गया. बघू शकता नाही का खेळणे वगैरे खूप आहे तिकडे. खेळणे घ्यायचे आहेत का तुला. हा तिकडे बघू शकता भाई. चल काय जिथे वरती जायचंय नाही का ह्या डोंगरावरती. इथे एक मंदिर आहे खंडेराव महाराजांचं. बोल खंडेराव महाराज की हे वंदे मातरम नाही. तर काहीच फायनली आपण आलोय वरती. इकडे मंदिर वगैरे बघू शकता तुम्ही नाही का. खंडेराव महाराजांचं मंदिर आहे इथे. दम पण खूप लागलेलं आहे गाईस. हॅलो गाईस बोलता येईल ना. आणि इकडे आपले फ्रेंड्स फिरून आले ते दुकानं वगैरे बघत. इकडे वरती पण दुकाने भरलेली आहेत गाईस. इकडे बघू शकता तुम्ही गाईस. इथे बघू शकता पोरं खेळून राहिलेत नाही का. तुला काय खेळायचे का याच्यावर तुला. मला खेळायचं. चल आपण बघू बरं. चल ट्राय कर भाई. अरे ते तोडून पाडशील नाही का ते. डायरेक्ट सीधा नीचे जाएगा तू. आणखी बाय भंडारा असला ना आम्ही सोडला. खतरनाक नाही काय. तर काय ते भंडारा वगैरे खाऊ राहिले नाही का. मला भूक नाही आहे. मी जेवण करून आलोय नाही का घरी. तर मला भूक नाही. तर ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. एकच मिनिटं काय तुम्हाला दाखवतोय काहीतरी नाही का. रुको जरा सबर करो. तर काहीच यांना बघू शकता तुम्ही नाही का. कौन है ये लोग? कहाँ से आते हैं ये? भंडारा खाऊ राहिले नाही का. तुम्हाला खायचं असेल तर भंडारा द्या. नाही नाही पेड्याला नजर नाही लावायची. हो भाई नाही. कल भाई लई खाऊ राहिला नाही का. जास्तच भूक लागली व्हायला. हा भाई मग लागायचं नाही परत मागायचं पण नाही भाई. पेढा मला आणते तुम्ही. भाई पेढा जाणार आहे मला. अरे बस ना किती खातोय पेढा. अरे जा ना. त्याच्याकडे माग आपल्याला. तर काही हा परत पेढा मागायला होता नाही का मला. हा का बर्थडे पेढा सांगितलाय. एक पेढा द्या ना. तर काही आपल्याला पेढा दिलेला आहे तुम्ही बघू शकता. मिळाल भाई माझं वाला आहे ना. हा माझं वाला नाही. भाई खिलाडी नाही करू शकते भाई. आणखी भाई करू शकता. हे कोण नाही एकच ठिकाणी खा. तुम्ही कुठे इकडे रसावाल्याकडे बसू आपण. कुणाकडे रसावाल्याकडे. रसा टाकून खायची आहे का त्याच्यामध्ये. सगळा प्लॅन चालू आहे ना काही दोघांचा. गपचूप प्लॅन चालू आहे भाई यांचा. काय प्लॅन चाललंय भाई. भाई काहीच नाही यार. रसावाल्या लुटायचं आहे. 50 मध्ये 6. पण
पन्नास मध्ये 6 बैल राहिले नाही का? खरंच त्याला सांगायला त्या बाई चष्मा घ्यायला आले नाही का? आधी लागायचं नसतं अरे पण येईल का ए बाई. काय गिरीश का गाना सुनेगा ले बेटा किरिश का सुनने का गाना ले बेटा की दुनिया A few moments later. तर गाईज आपण आता दर्शनाला लाईनीत उभे आहे नाही का? इकडे खूप गर्दी आहे. लाईन बघू शकता तुम्ही गाईज. भाई आपण काहीतरी आणलंय का नाही तिथपर्यंत आहे. काही नारळ पण लागतं का? आणि मग आता काय फुकट दर्शन नाही येणार तिथं काहीतरी येड्या पुण्य करायला लागतं दान पण करायला लागतं येड्या असं काही नाही. ए तसं काही नाही आता काय 1 रुपया अरे ते सर्वांच्या हातामध्ये बघता आहे का नाही नारे आपण असं तसं काही नाही. चाललो काय काही यांचं नाही आहे ना. अरे कुठं काय यांची नाही अरे पण मग देव- आपण बायकाच देव नाही रे. सर्वांना अरे बायको नाही थांबतो. सर्वांना देव पावतो. हा सर्वांना देव पावतो नाही का? तर काही बघू शकता कल्प्या फुकटमध्ये लाईनमध्ये उभं राहिलं नाही का? आम्ही नंबर लावले समोर चला काही. A few moments later. तर काहीच आपलं फायनली दर्शन वगैरे झालेलं आहे. तर आता 2-3 इथे फोटो वगैरे काढून घेऊ नाही का? जर पुढची ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. ब्लॉग आता घर जाऊनच एंड करेन. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. तर गाईज आजचा व्लॉग इथंच एंड करतोय. तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा अँड सबस्क्राईब करा चॅनलला आणि अकाउंटला फॉलो पण करा. बाय बाय.